हा संघ खेळताना दिसतोय. रिव्हर्स स्वीप, यावेळेला गॅप मिळत नाहीये. डायरेक्ट हिटची होती गरज. निघाला होता पुढे फलंदाज आणि तिकडे संधी निर्माण झाली होती, परंतु निशाणा चुकतोय. बचावला गेलाय बॅट्समन प्रमोद म्हात्रे. एक अनुभवी खेळाडू आहे, दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे प्रमोद म्हात्रे. गेली कित्येक वर्ष तो खेळत आहे आणि आजही दमदार कामगिरी त्याची पाहायला मिळत असते. पुढे सरसावलाय मिडॉनच्या डोक्यावरून, तिकडे वाईडिश लॉंग ऑनला बॉल चाललाय. फिल्डर पाठलाग करतोय, मात्र बॉल त्याच्या आवाक्याबाहेर अँड इट्स अ बाउंड्री. जय हरी रांगनोली संघ दापोडी चषकाचा विजेता संघ आहे. या हंगामातील बोरशेती संघाला फायनलमध्ये त्यांनी पराभूत केलं होतं. फॉर्म या टीमकडे देखील आहे. पॉवर प्लेचा फायदा घेतलाय, पावलांचा वापर केला, चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आणि इनफिल्डला क्लिअर करत असताना एक चांगला स्ट्रोक लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. प्रमोदच्या बॅटमधून सावकारानं स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलंय. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 2-11. जय हरी रांगनोली. इसी बीच आदरणीय मनमोहन बेसवाल साहब का यहाँ पर शुभ आगमन हुआ है. आपका हार्दिक स्वागत है धर्मराजा कप 2024 में माननीय श्री नीलेश चौधरी साहब और वराल देवी स्पोर्ट्स की ओर से. केतन म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रेची जोडी आता खेळपट्टीवर पाहायला मिळते. दोघेही चांगले अनुभवी खेळाडू आहेत. प्रमोद तर सर्वात अनुभवी खेळाडू आहे जय हरी रांगनोली संघाचा. केतनला देखील आपण गेली कित्येक वर्ष खेळताना बघत आलेलो आहोत आणि केतनने बऱ्याचदा सलामीला देखील खेळलेला आहे. मात्र आज मिडल ऑर्डरमध्ये त्याच्यावर जबाबदारी येऊन ठेपली. सुरुवातीलाच 2 धक्के लागलेत. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं थोडंसं कठीण असतं, दबाव असतो, परंतु दबावाला झुगारून देऊन बॅटिंग कशी करायची ते त्याला देखील ठाऊक आहे. चला, पहिलं षटक 5 मिनिटांमध्ये कंप्लीट झालंय. पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक आहे, नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टी स्वरूप एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. वेळेचं फार महत्त्व या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. काल एक संघाला तशी पेनल्टी बसली देखील होती. एक संघ उशिरा आला होता, त्यांना 2 धावांची पेनल्टी लावण्यात आली होती. शिस्तबद्ध स्पर्धा आहे. शिस्तबद्धता आणि पारदर्शकता ही ओळख आहे धर्मराजा चषकाची. नवीन गोलंदाज वेदांत पाटील, लेफ्ट आर्मर. स्विचचा वापर, टायमिंग खूपच छान आहे. बॉल एक टप्पा घेतल्यानंतर बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार, येतोय चौकार. लुझनरनं सुरुवात केली आहे. गोलंदाज वेदांतनं शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, जास्त वेग देखील पाहायला मिळाला नाही. खरं तर या हंगामामध्ये वेदांतचा चांगला वापर टेंभवली संघानं केलाय आणि चांगली गोलंदाजी कित्येक स्पर्धांमध्ये तो करताना दिसलाय. टेंभवली संघानं आपण बघितलं होतं, विलास स्मृती राणाल संघाची स्पर्धा जिंकली या हंगामामध्ये. माणकोलीची स्पर्धा देखील या हंगामामध्ये स्वर्गीय कबीर निर्मल त्यांनी जिंकली आहे. यावेळेला शॉट आर्म फुल खेळलाय, बॉल हवेत आहे, डीप मिड विकेटला संधी मिळणार नाहीये. इट्स आउट ऑफ द पार्क. केतनच्या बॅटमधून धमाकेदार सिक्सर. धावांचा पाऊस आज देखील पाहायला मिळतोय. स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये सध्या सामने चालू आहेत. डे नाईट स्वरूपाची ही खरं तर स्पर्धा आहे. पुन्हा एकदा लेंथ मध्ये चूक घडली आहे. ज्या टप्प्यावर बॉल टाकायचा आहे त्या टप्प्यावर डिलिव्हर होत नाहीये. खरं तर हा जास्त शॉट नव्हता आणि टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल होता, पण वेळ मिळालाय त्या ठिकाणी फलंदाजाला आणि बाहेर निघणाऱ्या बॉलला खेचलंय ऑन साईडला. अफलातून टायमिंगच्या जोरावर षटकार केतन म्हात्रेच्या बॅटमधून. केतन म्हात्रे नावाचे फलंदाज फारच घातक मी बघितलेत, मग तो वाकळणचा असो किंवा खार्डीचा असो किंवा रांगनोलीचा असो. धावसंख्या 2-21. स्लिप मध्ये आता खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. एक वेगळी रणनीती टेंभवली टीम कडून, परंतु हा देखील पुल केलाय. प्लेसमेंट चांगला आहे, फिल्डरचा प्रयत्न देखील चांगला होता, मात्र बॉल त्याला बीट करून सीमारेषा पलीकडे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान येतोय आणखी एक सुंदर चौकार. जबरदस्त फलंदाजी ऑन साइडला फेवर करत असताना बोट फिरवली होती. यावेळेला गोलंदाजाने चेंडू थोडासा टर्न देखील होताना दिसला, मात्र तरी देखील मिडल ऑफ द ब्लेड घेत असताना खूप चांगलं प्लेसमेंट पाहू शकाल. चांगलाच वळला होता हा बॉल. खरं तर वेदांतचं जे बॉलिंग रनअप आहे ते पाहता कुठेतरी वेगानं तो बॉल टाकेल असं वाटतंय, परंतु बऱ्याचदा तो बोट फिरवत असतो आणि या मातीच्या खेळपट्टीवर चेंडू वळतायत, परंतु खेळपट्टी चांगली आहे, दर्जेदार आहे.
वळतायत, परंतु आपण बघतोय की नाईटला जे चेंडू वळतायत आणि दिवसा जे वळतायत त्याच्यामध्ये फार फरक असतो. अंडर लाईट थोडासा ग्रीप होतो बॉल खेळपट्टीमध्ये, त्यामुळे टायमिंग चुकतं. ओ स्विच इट करण्याच्या तयारीत होता. हा 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 नो बॉल आहे. बॉल तर चांगला डिलिव्हर केला होता. फलंदाजाची पोझिशन पाहता खोलवर टप्पा होता त्या ठिकाणी फलंदाजाला थोडंसं अडचणीत आणलं, परंतु ओव्हर स्टेपिंग झाली आहे. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट असेल. 2 धावा स्कोअरमध्ये ऍड होत आहेत. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 27 वर. जय हरी रांजोली संघाकडे चांगली संधी आहे. जय म्हसोबा टेंबवली संघाविरुद्ध एक मोठी धावसंख्या उभारण्याची. मोमेंटम आता फलंदाजांकडे आहे. फ्रेट बॉलचा सामना करेल प्रमोद मात्रे. वेदांत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. संत गतीने टाकलेला बॉल स्विच हिट करायचा होता. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट लवकर फिरली. लवकर फिरली आणि बॉल थोडासा उशीर आला. फ्रीटचा फायदा घेता आलेला नाही प्रमोद मात्रेला. धावसंख्या स्थिरावलेली आहे 27 वर. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. यानंतर सिटी क्रिकेटचा मोठा सामना आपल्या समोर असणार आहे. पायनियर स्पोर्ट्स विपक्ष तपस्या. हो इनसाइड आउट खेळायचं होतं. पुन्हा एकदा बीट होतोय बॅटर. विकेट किपर देखील बीट होताना दिसलाय, मात्र फ्लाय स्लिपमध्ये फिल्डर अतिशय दक्ष. आणखी एक निर्धाव बॉलची सांगता करत असताना वेदांत पाटील. चांगलं कमबॅक. पहिले 3 चेंडू तेवढे चांगले पडले नव्हते. चौकार षटकार चौकार, त्यानंतर एक नो बॉल देखील पाहायला मिळाला. मात्र मागचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. प्रमोद मात्रेला थोडंसं शांत ठेवलंय. प्रमोद मात्रे एक असा खेळाडू आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्याच्या नावावर 6 बॉल्समध्ये 6 चौकारांचा विक्रम आहे. कासनेच्या मैदानावर तो विक्रम त्याने केला होता. स्विंग अँड मिस. ते चेंडूवर अजिबात नजर पाहायला मिळाली नाही. दबावात दिसतोय आता प्रमोद मात्रे. निर्धाव आणि निर्धाव चेंडू. सलगचे 3 डॉट बॉल्स आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. जय हरी रांजोली संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 2:27. जाऊयात आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे. आदरणीय मनमोहन बेस्वाल साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय राजेशजी चौधरी यांना आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय मनमोहन बेस्वाल साहेबांना सन्मानित करावं. पाहुण्यांना विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा. धर्मराजा चषक 2024 राजा नगरसेवक आदरणीय निलेश दादा चौधरी यांची ही स्पर्धा आणि त्यांच्या स्पर्धेत आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान केला जात आहे. वेळात वेळ काढून आदरणीय मनमोहन बेस्वाल साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेची या मंचाची शोभा ते वाढवत आहेत. त्यांचा शुभ सन्मान तुम्ही पाहू शकाल व्यासपीठावर आदरणीय राजेश चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते. तसेच आपल्यामध्ये सन्मान्य शिवम बेस्वाल साहेब देखील उपस्थित आहेत. मी स्वराज चौधरी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय शिवम बेस्वाल साहेबांना सन्मानित करावं. असं म्हणतात की भावना ज्या आहेत त्या हृदयात निर्माण होतात आणि शब्दांद्वारे ओठांवर येतात आणि त्यातून जे साकारलं जातं ते स्वागत असतं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमच्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे धर्मराजा चषक 2024 मध्ये. गोलंदाजीमध्ये बदल. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल मोनिश कडून पुल केलाय. 6 धावा येथे मिळतील फलंदाज केतन मात्रेला. लेंथ लवकर पिक करतोय केतन. कॉन्फिडन्स फारच चांगला त्याचा पाहायला मिळतोय. सकारात्मक दृष्टिकोन आहे. पहिले 2 फलंदाज लवकर बाद झाले. त्याचं विशेष काही मानसिक दडपण त्याने घेतलेलं नाही. काउंटर अटॅकला लगेच सुरुवात केली आणि त्याच्यामुळेच आता जे प्रेशर आहे ते फिल्डिंग साईडवर ट्रान्सफर झालंय. जय म्हसोबा टेंबवली संघ थोडासा दबावात दिसतोय. मागचे 3 चेंडू खरं तर चांगले वेदांतनं हाताळले दुसऱ्या ओव्हरमध्ये, पण ह्या षटकाची सुरुवात एका शॉर्ट बॉलने केली मोनिश पाटीलनं. आणि आखोट टप्प्याचा बॉल असला की पर्वणीच असते या मैदानावर फलंदाजांसाठी. शॉर्ट बॉल टाकायचं तर तेवढा वेग चांगला पाहिजे आणि तेवढा चांगला बाउन्स देखील त्या बॉलमध्ये तुम्हाला मिळायला पाहिजे, तरच फलंदाजाला तुम्ही अडचणीत आणू शकता. पुन्हा एकदा तीच दिशा तोच निकाल. षटकार. डीप स्क्वेअर लेगला आणखी एक उत्तुंग षटकार केतन मात्रेच्या बॅटमधून. धावसंख्येचा वेग झपाट्याने वाढताना दिसतोय. धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली आहे. काय फलंदाजी सुरू आहे केतन मात्रे. बघा बोट फिरवली होती
म्हणजे काय आपण बघतो की शॉर्ट बॉल टाकला तरी तो पुलचा वापर करतोय, लेंथवर बॉल असला, गुड लेंथवर फिरकी घेणारा बॉल असला तरी देखील शॉर्ट आर्म पुलचा वापर करत असताना तो फटके सजवतोय. आता बॉल कुठेही टाका, फरक पडत नाहीये केतन म्हात्रेला. अशा प्रकारची बॅटिंग सध्या तो करतोय. 28 वर जाऊन पोहोचलाय हा पठ्ठ्या. फक्त 7 बॉलचा सामना केलाय, 400चा स्ट्राईक रेट आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, फुल पॉवरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल, सलगचा तिसरा षटकार. लाजवाब बॅटिंग, अनस्टॉपेबल केतन म्हात्रे राईट नाउ. हा थोडासा सरळ बॉल होता, या अगोदर फिरकी देणारा बॉल होता, परंतु हा स्ट्रेट बॉल होता, थोडासा आर्मर प्रमाणे टाकला होता, बाउन्स चांगला होता, पण त्या बाउन्सचा वापर फलंदाज करतोय आणि काय टायमिंग साधतोय. प्रत्येक बॉल मिडल ऑफ द ब्लेड घेतोय. षटकारांचा पाऊस तो पाडतोय. चौथा षटकार त्याने ठोकलाय आणि हे सलगचे 3 षटकार. फक्त दुसरा फलंदाज आहे आतापर्यंत धर्मराजा चषक 2024 मध्ये. अगोदर काल पवन केणीनं सलगचे 3 षटकार ठोकले होते आणि आता केतन म्हात्रेच्या नावावर हा विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूची मागणी आता मैदानामध्ये केली जाते, कारण मॅच बॉल फार दूर निघून गेलाय, पण आता आलाय. यस, कारण आमचे स्वयंसेवक देखील तेवढेच तत्पर आहेत. लगेच त्यांनी तो बॉल शोधून काढला. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या 45, 2 गड्यांच्या मोबदल्यात. खरं तर टेंबवली संघ गतविजेता संघ आहे आणि थोडासा अडचणीत आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण तिसरं षटक सुरू झालेलं आहे आणि धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली आहे. बघा, संघ किती मोठा असू द्या, जर 5 ओव्हर्समध्ये 80+ धावसंख्या तुमच्या समोर असली तर मात्र प्रेशर हे असणारच आहे आणि दबावात चुका होत असतात. पण अपेक्षा हीच आहे की एक हाय स्कोरिंग, हाय प्रोफाईल तर आहेच सामना, हाय एंटरटेनिंग देखील होईल. पुन्हा एकदा गोलंदाज मनीष पाटील कमबॅक करेल का? ओ, यावेळेला ड्राइव्ह केला ऑफ साइडला, नो बॉलचा इशारा. बॉल हवेत आहे, बॉल चाललाय डीप वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला, तिकडे डीप एक्स्ट्रा कव्हरला, सीमा पार. बघायचे चौकार की षटकार, आणि हा देखील षटकार. नो बॉलवर आलेला षटकार. या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक कदाचित आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 बॉल्स मध्ये 25 धावा खर्च केल्यात मनीष पाटीलनं, आणि केतन दाखवून देतो की मी फक्त ऑन साइडलाच नाही तर ऑफ साइडला देखील तेवढेच चांगले प्रभावी फटके मारू शकतो. हा सर्वात चांगला षटकार होता, 5वा षटकार केतन म्हात्रेचा. षटकारांचा धोधो पाऊस पडतोय ताडाळीच्या या सुंदर क्रीडांगणावर. 40 वर खेळतोय, आणखी एक बॉल उडवलाय. 1 मोर 6, सलगचा 5वा षटकार. इतिहास रचण्याच्या उंबरट्यावर केतन म्हात्रे. 6 बॉल्स मध्ये 6 षटकार ठोकण्याची किमया या ठिकाणी तो करू शकतोय. 46 वर जाऊन पोहोचलाय. फक्त 10 बॉलचा सामना केलाय. चेंडूची चांबडी लोळवणं यालाच तर म्हणतात, चेंडूचं थोबाड रंगवणं यालाच तर म्हणतात. टोटल पाहूया, संघाची टोटल 58 वर जाऊन पोहोचली आहे. 2 अर्धशतक ऑलरेडी आपण बघितलीत कालच्या दिवसामध्ये. भरत स्पोर्ट्स शोळूमाता वर्ल्ड संघाकडून प्रतीक भोईरनं 15 बॉल्स मध्ये 55 केल्या होत्या पिंपळनेर विरुद्ध. त्यानंतर कैलास स्मृती गोरसाई ब संघाकडून पवन केणीनं 18 बॉल्स मध्ये 54 धावांची नाबाद खेळी साकारली होती. झंझावाती बॅटिंग काय असते ना, त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. प्रेक्षक हा खेळ पाहून आता खुश झालेले आहेत, परंतु टेंबवली संघाचे पाठीराखे निराश दिसत आहेत, कारण त्यांच्याच संघाविरुद्ध हे आक्रमण चढवलंय केतन म्हात्रेनं. केतन टनटनाटन दे दनादन. 6 बॉल्स मध्ये 6 येतील का? बरेचसे खेळाडू आहेत आताच्या घडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये, पण रेअर घटना असते तरी देखील 6 बॉल्स मध्ये 6 षटकार ठोकणं. मला आठवतंय पिंपळाच्या मैदानावर श्याम चौधरीनं ग्रामीण क्रिकेटमध्ये असा विक्रम केला होता, 6 बॉल्स मध्ये 6 षटकार ठोकण्याचा. वाशिरेचा महेंद्र मागे त्याने तर 2 वेळा किमया केली. हिरामण शेलारने, तो देखील वाशिरे संघाचा खेळाडू, 2 वेळा त्याने देखील किमया केले. बरेचसे खेळाडू आहेत. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ, या वेळेला आतली कडा लागली आहे. पुन्हा एकदा खेचायचा होता ऑन साइडला. चला, विक्रम तर हुकलेला आहे, परंतु काय बॅटिंग सुरू आहे. हा देखील बॉल बघू शकाल तुम्ही, बोट फिरवली, बराचसा चेंडूने तिथे टर्न घेतला होता. फिरकी बॉल ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर एक चांगला फटका पाहायला मिळाला असता. अवे फ्रॉम द बॉडी, तिकडे भरपूर दूरवरचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. तिसरं षटक अजूनही संपलेलं नाही. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला थोडासा फ्लायटेड बॉल होता. पुन्हा एकदा टायमिंग चुकलंय. ओ हो, मिसफील्ड होते. शॉर्ट फाईन लेग कडून बॉल डीप मध्ये चाललाय.
दुरून फिल्डर पोहोचलाय तोपर्यंत मात्र 2 धावा येथे मिळत आहेत आणि याचबरोबर हे खर्चिक षटक मोनिश पाटीलचं समाप्त होतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रति षटक 20च्या सरासरीनं जय हरी रांजोली संघ धावा जमा करत आहे. धावसंख्या 2 बाद 60. नेक्स्ट मॅच टॉससाठी सज्ज राहायचं आहे दोन्ही कर्णधारांनी. पायनियर स्पोर्ट्स विरुद्ध तपस्या स्पोर्ट्स सोनाळे. तपस्या स्पोर्ट्स ज्यांनी पहिली स्पर्धा जिंकली BC4ची या हंगामातील BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी. एक नवीन संघाची बांधणी करण्यात आली आहे. 60 धावा फलकावर आहेत. 60 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. बघा 12th प्लेयर जे असतात कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांच्यासाठी सूचना आहे. 3 षटकं संपली की लगेच आपण पळत सुटायचंय मैदानामध्ये ड्रिंक्स घेऊन. ड्रिंक्स ब्रेक असणार आहे 3 षटकांनंतर प्रत्येक सामन्यामध्ये, लक्षात घ्या. यानंतरचे सामने असतील याप्रमाणे. पायनियर स्पोर्ट्स विरुद्ध तपस्या स्पोर्ट्स सिटी क्रिकेटचा हा सामना असेल. त्यानंतर ग्रामीण क्रिकेटमधून उज्ज्वला स्पोर्ट्स कासार वडवली विरुद्ध गावदेवी दिवे. सिटी क्रिकेटचा आणखी एक सामना आपण बघणार आहोत. मॅच नंबर 5 आजच्या दिवसातील. मित स्पोर्ट्स विरुद्ध बर्फानी बाबा. त्यानंतर आजचा 6वा सामना ग्रामीणमधून जून अंदोरकी विरुद्ध बाळकुम. त्यानंतर देखील 2 ग्रामीणचे सामने असतील. फ्रान्सी 11 भावाळी बी विरुद्ध 94 कामन. RK मोरवा विपक्ष पॉवर शिलार. एकापेक्षा एक सरस संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. मग ते सिटी क्रिकेटचे असोत किंवा ग्रामीणचे असोत. एक जबरदस्त रणधुमाळी आहे क्रिकेटची. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा एक महाकुंभच म्हणावा लागेल. धर्मराजा चषक 2024. 3 ओव्हर्समध्ये 60 धावा. उज्ज्वला स्पोर्ट्स कासार वडवली तसेच गावदेवी दिवे या दोन्ही संघांच्या कर्णधारांना देखील विनंती आहे, आपण जर येथे पोहोचला असाल तर लगेच आयोजन समितीशी संपर्क साधायचा आहे. वराळदेवी स्पोर्ट्स क्लब ताडाली यांचं हे दमदार आयोजन आहे. and this tournament is powered by Mr. निलेश चौधरी, the kingmaker. सामाजिक कार्य त्यांचं फार मोठं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं योगदान आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चांगलं योगदान आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं योगदान आहे. आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं माणसातील माणुसकी जपणारं व्यक्तिमत्व अर्थातच आदरणीय निलेश दादा चौधरी. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी येतोय वेदांत पाटील. हे कंटिन्यूज. जागा बनवली आहे. मिस टाइम फटका. बॅटची कड लागली आहे. स्लिप कॉर्डन मध्ये तिकडे चांगला झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद. प्रमोद मात्रेला परतावं लागतंय. धक्का क्रमांक 3 जय हरी रांजोली टीमला. थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. थोडी जागा बनवली होती आणि थोडा समोरच्या बाजूने खरं तर हा लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅटची आउटसाइड एज लागली. शॉर्ट थर्डमॅनला नॉर्मली फिल्डर असतो, परंतु फिल्डर थोडासा सर्कलच्या आतमध्ये स्लिप कॉर्डनच्या दिशेनं होता आणि बरोबर बॉल त्याच्या हातात जाऊन विसावलाय. पार्टनरशिप ब्रेक झाली आहे, परंतु पार्टनरशिप काय होती त्याच्यामध्ये फक्त केतन आणि केतनच पाहायला मिळालेला आहे, जो अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. 12 बॉल्समध्ये 48 वर खेळतोय. 400चा स्ट्राईक रेट त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 6 षटकार ठोकलेत आणि 2 चौकार. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे केतन मात्रे. नॉन स्ट्रायकर एंडला. नवीन बॅट्समन विनीत भगत मैदानामध्ये. वेदांचा हा बॉल बाहेरच्या दिशेनं कट होतोय. चांगली गोलंदाजी. आणि बघायचंय तिकडे बॅटिंग साईडनं रिव्ह्यूची मागणी केली आहे वाईटसाठी. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय फेअर बॉल आहे, परंतु तिकडे रिव्ह्यूचा वापर करण्यात आलेला आहे रांजोली टीमकडून. एक रिव्ह्यू आहे दोन्ही संघांकडे प्रत्येक इनिंग्समध्ये, त्याचा वापर इथे होतोय. चांगली मुवमेंट होती या बॉलमध्ये. बॉल स्विंग देखील होत आहेत वेदांचे, आणि जेव्हा तो बोट फिरवतो तेव्हा ते कटर देखील त्याचे तेवढे इफेक्टिव्ह असतात. बॉल टर्न देखील होत आहेत. हा वेगवान बॉल होता. स्विंग झाला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं. बघायचंय तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. टेक्नॉलॉजीचा वापर. सुंदर टेलिकास्ट प्रिन्स मूवीजचं. प्रिन्स मूवीजला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, कारण अशाच दर्जेदार स्पर्धा यापुढे देखील तुम्हाला पाहायला मिळतील प्रिन्स मूवीजवर. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला हिट करायला विसरू नका.
सन्माननीय योगेश दादा हरिश्चंद्र चौधरी साहेबांचं शुभ आगमन आपल्या या व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. साहेबांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये धर्मराजा चषक 2024 मध्ये. आणि हा बॉल वाईड असेल. सक्सेसफुल रिव्ह्यू देखील राखलाय. एक अवांतर धाव देखील मिळाली आहे रांगनोली टीमला. चांगला रिव्ह्यू त्यांनी घेतला. हो, आतली कडायला लागली आहे. फ्रेंच कट. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता. शॉट थर्डमॅन कडून फिल्डर आले होते. शॉट फाईन लेगच्या फिल्डरने अखेर बॉल अडवला. एक धाव इथे जरूर मिळते. धावसंख्या पुढे जात असताना 62 धावा. चौथं षटक सध्या प्रगती पथावर आहे. केतनला आता स्ट्राईक मिळते. 48 धावांवर पोहोचलेला आहे केतन मात्रे. आणि काय बॅटिंग केली. ऑन साईडला विशेषतः खूपच देखणे षटकार त्यांनी ठोकलेत आणि ऑफ साईडला देखील एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघितलाय. वेदांत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टॉपेज बॉल हवेत आहे. झेलवर जाण्याचा प्रयत्न नाहीये. प्रतीक निराश आहे. प्रतीक विकेट किपरच्या भूमिकेत आहे. नाराज दिसतोय फिल्डरवर. शॉट फाईन लेगला तिथे फिल्डर होता आणि भरपूर काळ चेंडू हवेत होता. झेलवर जाण्यास हरकत नव्हती कारण ही विकेट फार महत्वाची आहे. केतन मात्र अक्षरशः तुटून पडलाय चेंडूंवर. थोडा एक्स्ट्रा बाउन्स होता या बॉल मध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मंदार गोराटकर जो टॉसच्या दरम्यान आला होता कॅप्टनच्या भूमिकेत आहे. झेलवर जाण्याचा प्रयत्नच केला नाही. धावसंख्या 63. यावेळेला स्ट्रेट मारलाय. ओहो हो, चुकांवर चुका होत आहेत. खराब क्षेत्ररक्षण. बॉल सीमा पार. येतोय चौकार. स्ट्रेटिश मिड ऑफला जिथे एक धाव मिळणं देखील कठीण होतं तिथे 4 धावा मिळत आहेत कारण सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विरेश पाटील कडून ही चूक घडली आहे. सुरुवातीला मी उल्लेख केला होता की या टीमचं क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे. पण हेच तर क्रिकेट आहे ना. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल कोणाला माहिती आहे. कधी कधी चांगल्या टीमकडून देखील चुका होत असतात आणि आज ते घडतंय टेंबोवली टीमकडून. स्विंग करायचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला. बॉल शॉट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. येथे एक धाव जरूर मिळते फलंदाजाला. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आता 68 धावांवर. 68. शेवटचा बॉल बाकी आहे. चांगली गोलंदाजी. कमबॅक चांगलं केलंय वेदांतनं. पहिल्या ओव्हरमध्ये देखील सुरुवात तेवढी खराब चांगली नव्हती. खराब सुरुवात होती पण लास्ट 3 बॉल डॉट टाकले होते आणि या षटकामध्ये देखील चांगलं नियंत्रण त्याने दाखवलंय. थोडासा खेळ संथ झालाय. आणखी एक चांगला बॉल पायावर आदळलाय. स्वीप करायचा होता. इम्पॅक्ट ऑफस्टिकच्या बाहेर आहे त्यामुळे जास्त काही अपील होत नाहीये. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. एक धाव मिळते आणि याचबरोबर हे चांगलं षटक सक्सेसफुल षटक वेदांतचं समाप्त होते. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली 69 वर. जय हरी रांगनोली संघ प्रथम बॅटिंग करत आहे. 3 गडी त्यांनी गमावलेत. केतनचा शो आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळालेला आहे जो अजूनही खेळपट्टीवर आहे. एक धाव दूर आहे अर्धशतकापासून. 49 वर खेळतोय. फक्त 14 चेंडूंचा सामना त्याने केलाय. इतर फलंदाजांनी खरं तर विशेष काही केलेलं नाही. शून्यावर बाद झाला होता सुखदेव भामरे. त्यानंतर 6 धावांचं योगदान देऊन जितू चौधरी बाद झाला. प्रमोद वन डाऊन खेळण्यासाठी आला होता. 4 धावा त्याने बनवल्या. चला वेळ बरोबर आपण घेतली आहे कारण आपण बघतोय की DRSचा देखील वापर झाला होता. काही विकेट्स गेलेले आहेत. षटकार गेल्यानंतर बॉल मैदानाच्या बाहेर काही काळ थांबलेला आहे. त्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जात आहेत आणि त्यानुसारच आम्ही बघतोय की वेळ पूर्णपणे किती खर्च केलेला आहे. 20 मिनिटं जी देण्यात आली होती त्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झालेले आहेत अशी माहिती स्कोरर कडून आम्हाला मिळते. आणि आता शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी असेल आदित्य भोईरच्या खांद्यांवर. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. चांगलं फिटनेस आदित्य भोईरचं सातत्याने आपण बघत आलेलो आहोत आणि चांगला खेळ देखील त्याने सादर केलाय कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. चर्चेत असलेलंच नाव आहे आदित्य भोईर देखील. षटकातील पहिला बॉल सामना करतोय केतन. लो फुल टॉस फक्त टर्न केला. हलक्या हाताने सिंगल मिळेल आणि याचबरोबर अर्धशतक कंप्लीट करत असताना केतन मात्रे. व्हेरी व्हेरी वेल प्लेड. अप्रतिम इनिंग्स. लाजवाब बॅटिंग. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना बॅट उंचावून केतन म्हात्रे. षटकारांचा मुसळधार पाऊस. सलगचे 5 षटकार त्याच्या या खेळीच्या दरम्यान आपण बघितलेत. फक्त 15 बॉल्स मध्ये अर्धशतक कंप्लीट केलंय.
दूर ठेवलेला बॉल होता हा. वेग जास्त देत नाहीये गोलंदाज आदित्य. ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, तेवढंसं चांगलं टायमिंग साधता आलं नाही विनीत भगतला. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झालेली आहे. केतन ऑन स्ट्राईक. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 71. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 60 आल्या होत्या. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या वेदांतनं आणि कुठेतरी धावसंख्येला थोडी खीळ बसवण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय. आणखी 1 ते 2 मोठे फटके जरूर खेळण्याचा प्रयत्न असेल इथे. फुलर लेंथ अपील होतंय कॉट बिहाइंडचं आणि पंचांचं बोट आकाशाकडे. येस इज गॉन. केतन मात्रेला परतावं लागेल. कॉट बिहाइंडच्या रूपात फलंदाज बाद. एका चांगल्या खेळचा अंत झालाय. धक्का क्रमांक 4 जय हरी रांगोली टीमला. अर्धशतक बनवल्यानंतर केतन मात्रे आउट होतोय. चला DRS चा वापर फक्त तुम्ही बीमर किंवा व्हाईट बॉल साठी करू शकता. कॉट बिहाइंड साठी किंवा LBW साठी आपल्याला DRS मिळणार नाहीये या स्पर्धेच्या नियमांनुसार. चला आयोजकांकडून सूचना येत आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील या इनिंग्स मध्ये. पंचांशी कोणीही वादविवाद करणार नाही, नाहीतर आपल्या टीमला पेनलाइज केलं जाईल. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स. धावसंख्या आपण बघतोय 71. 71 धावा. चला नवीन बॅटर मैदानामध्ये यायचं आहे, नाहीतर इकडनं सूचना येत आहेत की टाइम आउटच्या रूलनुसार नवीन बॅटरला देखील बाद दिलं जाऊ शकतंय. वेळ फार महत्वाची आहे. वेळेचा अपव्यय कोणीही करू नका. सुंदर फलंदाजी केली केतन मात्रेनं. एकापेक्षा एक सरस फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तुफानी बॅटिंग केली, धुवाधार बॅटिंग केली. अर्धशतक झळकावल्यानंतर तो कॉट बिहाइंडच्या रूपात बाद झालाय. आदित्यला यश मिळतंय. चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये आदित्य भोईरकडून पाहायला मिळत आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 80 पर्यंत किंवा 80 पेक्षा अधिकच्या धावा खेळपट्टीवर इथे बनवणं थोडंसं डिफिकल्टच असणार आहे आणि तोच प्रयत्न फलंदाजांचा आहे. 2 मोठे फटके जर आले तर 80+ जरूर धावसंख्या पाहायला मिळू शकते. पण बघा समोरचा संघ देखील तेवढाच ताकदवान आहे. जय मसोबा टेंबवली त्यांच्याकडे बॅटिंगमध्ये जबरदस्त फायर पॉवर आहे. प्रतीक पाटील, आदित्य भोईर, मोनिश यांसारखे जबरदस्त फलंदाज आहेत. भूषण आलाय. ओहो फुल टॉस होता. नो बॉलचा इशारा पंचांकडून. इट्स अ बीमर. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता, तेथे जास्त काही फायदा उचलता आला नाही आणि आता DRS ची मागणी गोलंदाजी करणाऱ्या टीमकडून. बॅटिंगचा उल्लेख मी करत होतो. अल्ताफ शेख देखील आहे खतरो के खिलाडी ज्यानं मागच्या हंगामामध्ये काय स्विच हिट खेळला होता गोरसई ब संघाविरुद्ध, सॉरी दिवे संघाविरुद्ध फायनल मॅच मध्ये. ऑनफिल्ड पंचांनी हा बॉल बीमर घोषित केलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. रिव्ह्यूचा वापर आणि हा नो बॉलच असेल. इट्स अ बीमर. सो अनसक्सेसफुल रिव्ह्यू फ्रॉम टेंबवली. 2 धावा स्कोर मध्ये ऍड केल्या जात आहेत. धावसंख्या 73. पुढचा बॉल असेल फ्री हिट. सामना करतोय विनीत भगत. लो फुल टॉस स्विंग केला ऑन साइडला. जबरदस्त तडाखा. विनीत भगतचा हा धुमधडाका षटकार. यॉर्कर टाकायचा होता परंतु यॉर्कर अचूक टप्प्यावर पडला नाही. बॉल लँडच झाला नाहीये. लो फुल टॉस होता आणि लो फुल टॉसवर मोठा फटका खेळणं एवढं सोपं नसतं, परंतु बरोबर बॉलच्या खाली जात असताना अक्रॉस द लाईन उचलून फेकून दिलाय. वाईडिश डीप मिड विकेटला. दणदणीत षटकार विनीतच्या बॅटमधून. थोडासा वेळ घालवलेला आहे खेळपट्टीवर विनीत भगतनं. या अगोदर एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आला होता. खरं तर तो मिसफिल्डमुळे चौकार मिळाला होता, परंतु हा एक दमदार फटका. धावसंख्या जाऊन पोहोचते 79 वर. 79 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. ऑन स्क्रीन 78 तुम्ही पाहताय, मात्र 79 धावा झालेल्या आहेत, कारण नो बॉलवर एक सिंगल आली होती आणि फ्री हिट वर षटकार आलाय. विनंती असेल कासार वडवली आणि दिवे टीमच्या कॅप्टनला
आयोजकांशी संपर्क साधून घ्या. हा बॉल स्क्वेअर आहे. वाईटचा इशारा. पायनियर स्पोर्ट्स आणि तपस्या स्पोर्ट्स सोनाळे यांच्या दरम्यान सिटी क्रिकेटचा सामना रंगणार आहे. आज मिथ स्पोर्ट्स आणि बर्फानी बाबा हे देखील सिटी क्रिकेटचे दोन संघ समोरासमोर आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आम्ही विनंती करतोय उज्ज्वला स्पोर्ट्स कासार वडवली आणि गावदेवी दिवे दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपण संपर्क साधा. लॉफ्टेड फटका मिस टाइम स्ट्रोक आहे.